हल्ली मला रोजच मेसेज येत आहेत किंवा कॉल्स येत आहेत की मॅडम हे घड्याळ प्रकरण आहे तरी काय. आम्ही कितीतरी रील्स पाहिल्या आहेत की कोण सांगतं असं असायला हवं, कोण सांगतं असं असायला हवं. मग नक्की घड्याळ घ्यायचं तरी कसं आणि त्याचा खरंच इम्पॅक्ट होतो का? तर हो, घड्याळाचा खूप जास्त इम्पॅक्ट आपल्या लाईफवर होत असतो. पण घड्याळ हे एक सायन्स आहे आणि हे पूर्णपणे एका मिनिटाच्या रीलमध्ये सांगणं फारच कठीण आहे. मात्र मी तुम्हाला काही 3-4 पॉइंट्स सांगू शकते जेणेकरून तुम्हाला घड्याळ घेणं किंवा चूज करणं सोपं जाईल. सर्वात पहिला पॉइंट म्हणजे घड्याळाचा जो स्ट्रॅप असतो, हा स्ट्रॅप रबरी किंवा प्लास्टिकचा नसावा. मेटलचा किंवा लेदरचा तुम्ही घेऊ शकता, ते तुमच्या प्रोफेशनवर ठरते. घड्याळाच्या आतील जो डाईल असतो तोही तुमच्या प्रोफेशन नुसार ठरत असतो, पण अगदी सर्वसामान्यपणे तुम्ही सफेद डायल घेऊ शकता. जर डायल गोल्डन असेल तर खूपच चांगले, किंवा जो पट्टा आहे तोही गोल्डन असेल तरीही चांगलेच. आतमधले नंबर ऍटलिस्ट 12, 3, 6, 9 हे 4 अंक तरी असावेतच. हे अंक नसतील अशी घड्याळं घेऊ नये, आणि सर्वच अंक असतील तर खूपच चांगली. रोमन अंकाची घड्याळं तुम्ही घेऊ शकता ज्यांना सेल्समध्ये काम करायचे आहे किंवा ज्यांना बाहेरील कॉन्टॅक्ट हवा आहे. पण हे अंक कुठेही तुटलेले नसावेत. प्रत्येक एका अंकाची एक वेगळी एनर्जी घड्याळातून आपल्याला मिळत असते. जर हे अंक तुटलेले असतील तर त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम देखील होऊ शकतो. अशाच युजफुल टिप्स जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि घड्याळाविषयी अधिक माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये वॉच लिहा. आपण ह्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ नक्की बनवू. धन्यवाद. जय माता दी.